नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज बोलणार आहे ते भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्यांची ओळख आहे, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी, प्रख्यात गणिततज्ञ, प्रख्यात इतिहासतज्ञ, प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, प्रसिद्ध ज्योतिषी, प्रसिद्ध कायदेतज्ञ अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांचा लिलया असा संचार होता ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्यांचं देहावसान झालं. 1 ऑगस्ट 1925 या दिवशी त्यांची 105वी पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन आहे. त्या निमित्तानं मी लोकमान्यांच्या सांगली दौऱ्याबद्दल बोलणार आहे. सांगलीमध्ये ते आलेले होते. अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाच्या निमित्तानं ते सांगलीत आलेले होते. परंतु 3 ते 4 दिवसाच्या ह्या मुक्कामामध्ये त्यांनी अनेक संस्थांना भेटी दिल्या, अनेक संस्थांची पाहणी केली, अनेक संस्थांच्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आणि याशिवाय ज्योतिष संमेलनामध्ये 4 दिवस त्यांनी उपस्थिती ठेवलेली होती. 15, 16, 17 फेब्रुवारी 1920 असे 3 दिवस सांगलीमध्ये हे ज्योतिष संमेलन झालेलं होतं. हे ज्योतिष संमेलनाबद्दल फार लिहिलेलं आहे असं आतापर्यंत फार आढळलेलं नाही. परंतु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जे प्रख्यात साहित्यिक होते, विनोदी साहित्यिक होते प्रामुख्यानं, त्यांनी एका पुस्तकामध्ये म्हणजे एका ग्रंथामध्ये लोकमान्यांच्या ह्या दौऱ्याबद्दल लिहिलेलं आहे आणि ते सुद्धा ज्योतिष संमेलनाच्या निमित्तानं ते सांगलीत आलेले होते. त्यावेळेला त्यांनी नेमकं काय घडलं हे त्यांनी त्यात संपूर्ण सांगितलेलं आहे. लोकमान्य टिळक यांचे एक अनुयायी आणि त्यावेळेचे प्रसिद्ध काँग्रेसचे नेते, प्रसिद्ध वक्ते ॲडव्होकेट केशवराव छापखाने यांनी सुद्धा लोकमान्यांच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. लोकमान्यांच्या आठवणी ठिकठिकाणी विविध ग्रंथात आलेल्या आहेत. परंतु स.वी. बापट यांनी लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका या नावाचे 4 खंड प्रकाशित केलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं लोकमान्यांच्या अतिशय मान्यवर लोकांनी त्यांच्या आठवणी नमूद केलेल्या आहेत. तर त्याचाही आधार या संदर्भात मी घेतलेला आहे, त्या आठवणी आणि आख्यायिका या ग्रंथाचा सुद्धा. आणि त्याशिवाय इतर ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी त्यांच्या आठवणी आणि आख्यायिका अशा लोकांनी लिहिलेल्या आहेत. तर लोकमान्य टिळक सांगलीमध्ये 15, 16, 17 अशा फेब्रुवारी 1920 असे 3 दिवस झालेल्या ज्योतिष संमेलनासाठी आलेले होते. ते आदल्या दिवशी आले म्हणजे 14 फेब्रुवारीला ते सांगलीमध्ये आलेले होते. रेल्वेनं आले. बुधगाव तेव्हा रेल्वे स्टेशन होतं आणि त्या बुधगाव रेल्वे स्टेशनवर सुद्धा त्यांचं स्वागत झालं. सांगलीमध्ये सुद्धा नंतर स्वागत झालं असं छापखानेंनी आपल्या आठवणीमध्ये नमूद केलेलं आहे. सांगलीमध्ये ते संमेलन नेमकं कुठं झालं हे समजत नाही, म्हणजे नेमकं ठिकाण संमेलनाचं कुठं होतं ते. परंतु कदाचित ते टिळक चौकात झालेलं असावं, कारण टिळक चौकामध्ये त्यावेळेला लोकमान्य टिळकांचं भव्य स्वागत झालेलं होतं आणि त्यामुळंच त्या संबंधित चौकाला आणि त्या परिसराला लोकमान्य टिळक चौक असं नाव मिळालेलं आहे. त्या भागामध्ये ते संमेलन झालेलं असावं असा एक अंदाज आहे. परंतु त्या संमेलनाचा समारोप जेव्हा झाला त्यावेळेला एक जाहीर सभा सांगलीमध्ये झालेली होती आणि ती मारुती चौकात झालेली होती. कारण मारुती समोरच्या पटांगणात असा उल्लेख त्या सभेचा आहे. त्या अर्थी मारुती चौकातच ती मोठी सभा झालेली होती. 1928ला महात्मा गांधीजी सांगलीत आलेले होते, तेव्हा सुद्धा महात्मा गांधीजींची सुद्धा मारुती चौकातच सभा झालेली होती आणि खुद्द महात्माजी मारुती मंदिराच्या समोरच्या त्या आपल्या कट्टा चढून आपण वर जातो तिथं बसूनच महात्मा गांधीजींनी सुद्धा भाषण केलेलं होतं. तर मारुती चौक हे सभेचं त्यावेळेचं प्रमुख ठिकाण होतं असं दिसतंय. तर त्या सभेमध्ये थोडी गडबड झाली आणि त्या सभेत असं झालं की सभेचे म्हणजे ज्योतिष परिषदेचे, अखिल भारतीय ज्योतिष परिषदेचे सुद्धा जे अध्यक्ष होते ते तत्कालीन शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी हे त्या सभेचे अध्यक्ष होते त्या संमेलनाचे. आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष होते. त्यामुळं ते त्या संमेलनासाठी 4 दिवस हजर होते. त्या सभेमध्ये जी सभा झाली, सगळी संमेलन संपल्यानंतर खुद्द संमेलनामध्ये ज्योतिषशास्त्रावरती गहन चर्चा झाली. आपल्याला माहित आहे की लोकमान्य हे गणित ज्योतिषामध्ये अतिशय पारंगत होते. गणित ज्योतिषाचा त्यांचा प्रकांड असा अभ्यास होता. मी मगाशी सांगितलं तसं त्यांचा कायद्याचा अभ्यास होता,
त्यांचा इतिहासाचा अभ्यास होता, त्यांचा संस्कृत आणि इंग्रजी साहित्याचा अभ्यास होता, खगोलशास्त्राचा त्यांचा अतिशय सखोल असा अभ्यास होता आणि साहित्याचा तर होताच अभ्यास. राजकीय क्षेत्रात तर ते नामांकित म्हणूनच आपल्याला माहीत आहे. म्हणजे राजकारणाचा सुद्धा आणि राज्यशास्त्राचा सुद्धा त्यांचा सखोल अभ्यास होता. तर ज्योतिषशास्त्रावरती खूप सखोल चर्चा त्या संमेलनामध्ये झाली आणि त्यामध्ये स्वतः टिळकांनी सुद्धा अनेक पक्ष मांडले, अनेक विचार मांडले, काही ठिकाणी मतभेद पण झाले, परंतु अखेर ते संमेलन अतिशय उत्साहात पार पाडलेलं होतं. त्या संमेलनाला जेव्हा लोकमान्य सांगलीमध्ये आले त्यावेळेला त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली, असं श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्यांच्या आठवणीमध्ये लिहिलेलं आहे. तर ती मिरवणूक एवढी प्रचंड निघालेली होती की ती हलवाई गल्लीतून जाताना, असं म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये. आता त्यावेळेला हलवाई गल्ली नेमकी कुठं होती हे काही कळत नाही, पण हलवाई गल्लीतून जाताना लोकांनी साखर फुटाण्यांचा अक्षरशः वर्षाव केला त्यांच्यावरती, त्या मिरवणुकीवरती. आणि त्यावेळेला हार इतके गळ्यामध्ये लोकमान्यांच्या येत होते, लोक घालत होते की दर 5 मिनिटाला ते हारांचा गठ्ठा उचलून तो बाजूला ठेवायला लागत होता, असंही कोल्हटकरांनी आपल्या आठवणीमध्ये म्हणलेलं आहे. त्यानंतर मिरचीच्या बाजारातून मिरवणूक गेली आणि त्यावेळेला सुद्धा मिरचीच्या खाटानं सगळ्या मिरवणुकीमधल्या लोकांना त्रास झाला, असंही त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर ही मिरवणूक निघाली. त्यानंतर मी सभेचं आपल्याला सांगत होतो, त्या सभेमध्ये एकदम अचानक पळापळ सुरू झाली. म्हणजे सुरुवातीला लोकमान्यांचं भाषण झालं, नंतर डॉक्टर कुर्तकोटींचं थोडं भाषण झालं आणि त्यानंतर अचानक सभेमध्ये पळापळ सुरू झाली. कोण कशा करता पळते काही कळायला मार्ग नव्हता. त्यावेळेला छापखाने यांनी असं मत व्यक्त केलं की कदाचित आपले जे विरोधक आहेत, म्हणजे त्यावेळेला जे 2 गट होते, सगळ्या महाराष्ट्रात 2 गट होते असे, मवाळ आणि जहाल, आपल्याला माहित आहे काँग्रेसमध्ये सुद्धा असे गट होते. तर आपल्या विरोधातल्या गटानं काही गडबड केली आहे का, अशी शंका सुरुवातीला आलेली होती. परंतु नंतर असं लक्षात आलं की एका श्रोत्याला आपल्या कपड्यामध्ये साप शिरला अशी शंका आली आणि त्यामुळे ही पळापळ सुरू झालेली होती. शेकडो लोक एकमेकावरती आदळत होते, आपटत होते, पडत होते, असं त्या आठवणीमध्ये म्हणलेलं आहे. पण अखेर कसं बसं करून ती सभा शांत करण्यात आली आणि त्याकरता लोकमान्य पुन्हा एकदा भाषण करतील सभेमध्ये असं सांगितल्यामुळं बऱ्यापैकी लोक पुन्हा बसून राहिले. लोकमान्यांनी अर्थातच त्यानंतर भगवद्गीतेवरचं त्यांचं व्याख्यान त्या ठिकाणी ठरलेलं होतं. ते भगवद्गीतेवरचं व्याख्यानही त्यांचं झालं आणि ते असं म्हणले त्यावेळेला की मी असं नेहमी सांगतो की असा एक शास्त्रामध्ये, वेदांतामध्ये सुद्धा असा एक दाखला आहे, मायावादामध्ये, मायावाद म्हणून जो वेदांतातला आहे त्याच्यात असा दाखला आहे जो शंकराचार्यांच्या मायावादामध्ये सुद्धा त्यांनी दिलेला आहे की साप साप म्हणून भुई धोपटू नका. तर आज अशी परिस्थिती आली, म्हणले खरोखरच साप साप म्हणून भुई धोपटायची वेळ आली. तर आपल्याकडे शिस्त पाहिजे असं लोकमान्यांनी आपल्या भाषणामध्ये त्या सांगितलं. त्यांनी त्याकरता इंग्लंडमधली उदाहरणं दिली. ते म्हणले इंग्लंडमधले लोक पहा कसे एका शिस्तीत उभे राहतात, तिकिटाची रांग असेल तरी सुद्धा ते शिस्तीत उभा राहतात, कुठेही गडबड घोटाळा करत नाही. तर अशी शिस्त आपल्या अंगात सुद्धा बाणवली पाहिजे असा उपदेश त्यांनी त्या सभेमध्ये लोकांना केला. लोकमान्य त्यावेळी जे आलेले होते ते आमराई समोर एक बंगला होता छापखान्यांचा, तिथं ते उतरलेले होते. तर त्यावेळेला विलिंग्डन कॉलेजची इमारत अजून पूर्ण व्हायची होती. त्यामुळं विलिंग्डन कॉलेजची जी सुरुवात झाली पहिल्यांदा ती सांगलीच्या गणपती मंदिरातल्या एका भागामध्ये सुरू झालेली होती आणि गणपती मंदिरातल्या भागात ते विलिंग्डन कॉलेज सुरू झालं. तर तिथले काही विद्यार्थी लोकमान्यांना भेटायला म्हणून त्या घरी, छापखान्यांच्या घरी गेले. तेव्हा लोकमान्य टिळक केसरी अंक वाचत होते आणि त्या केसरीमध्ये त्यावेळेला एक बातमी अशी आलेली होती की एका मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झालेल्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली आहे. लोकमान्यांनी ती बातमी त्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवली आणि त्यांना ते म्हणले की एवढ्याशा किरकोळ अपयशामुळं खचून जाऊन मुलांनी अशी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग पत्करू नये, जिद्दीनं लढलं पाहिजे. केवळ एक परीक्षा झाली म्हणजे काय सगळं संपलं असं नव्हे, असा उपदेश त्यांनी मुलांना त्या बातमीच्या निमित्तानं त्यावेळेला केलेला होता, अशी आठवण लिहिलेली आहे. अर्थात ही आठवण दुसऱ्या ग्रंथात नमूद झालेली आहे. त्यावेळेला विद्यार्थ्यांनी लोकमान्यांना विनंती केली की आपण विलिंग्डन कॉलेजमध्ये या डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आपण स्वतः स्थापन केलेली त्या संस्थेचंच हे कॉलेज आहे. परंतु त्यावेळेला आपल्याला माहित आहे की लोकमान्य संस्थेशी थोडे बाजूला झालेले होते. त्यांनी हसून विद्यार्थ्यांना नकार दिला. परंतु सगळे ते विद्यार्थी लोकमान्यांच्या मिरवणुकीत मात्र मोठ्या संख्येनं त्यावेळेला सामील झालेले होते. लोकमान्यांनी या दौऱ्यामध्ये सांगलीच्या व्यापारी मोफत वाचनालयाला भेट दिली. आज त्याला महात्मा गांधी ग्रंथालय म्हणून म्हणतात. महात्मा गांधीजींनी त्या ग्रंथालयाची कोनशिला बसवलेली आहे आणि लोकमान्य टिळकांनीही त्या वाचनालयाला भेट दिली आणि आपला अभिप्राय सुद्धा त्या ग्रंथालयाच्या बद्दलचा लिहून ठेवलेला आहे की व्यापारी लोकांनी हे ग्रंथालय सुरू केल्याचं मला समजलं.
मला सुरुवातीला आश्चर्य वाटलं, पण आनंदही वाटला की व्यापारी लोक ह्या पद्धतीचं वाचनालय चालवतात, वाचतात. याबद्दल मला खूप आनंद वाटतो. असा अभिप्राय त्यांनी त्या वाचनालयात लिहिलेला आहे. तो आजही आपल्याला त्यांच्या हस्ताक्षरात आपल्याला दिसेल. महात्मा गांधीजींनी भेट दिली, त्यांनी आपला अभिप्राय तिथं लिहून ठेवलेला आहे. त्यानंतर लोकमान्यांनी सिटी हायस्कूलला भेट दिली. तेव्हा सिटी हायस्कूल सांगली शिक्षण संस्था अजून नावारूपाला यायची होती, पण सिटी हायस्कूल प्रथम स्थापन झालं होतं. त्या सिटी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचं अतिशय भव्य असं स्वागत केलं. केळीचे खांब लावले. डॉक्टर कुर्तकोटी त्या कार्यक्रमाला आलेले होते. परंतु नंतर त्या ब्रिटिशांना हे घटना आवडली नाही. त्यांनी शाळा खात्याकडून, म्हणजे तेव्हाचं जे एज्युकेशन डिपार्टमेंट होतं, त्यांच्याकडून सिटी हायस्कूलला नोटीस पाठवलेली होती आणि त्यावेळेला काही कारवाई का करू नये अशा स्वरूपाची ती नोटीस सिटी हायस्कूलला मिळालेली होती. लोकमान्यांनी त्यावेळेला हरिपूरलाही भेट दिली आणि हरिपूरमध्ये तत्कालीन प्रसिद्ध वैद्य गणेश पांडुरंग परांजपे यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या वाचनालयाचं उद्घाटन लोकमान्यांच्या हस्ते झालेलं होतं. ते 1920 साली झालं वाचनालयाचं उद्घाटन. त्या वाचनालयाच्या स्थापनेचा शताब्दी महोत्सव नुकताच साजरा झाला काही दिवसांपूर्वी. त्यावेळेला आजचे नूतन खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. लोकमान्यांचा असा सांगलीचा जिव्हाळा सतत होता. जेव्हा डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन झालेली होती त्यावेळेला तिथले सगळे हे जे अध्यापक वर्ग आहे हा सगळा जेवायला एका खानावळीत जायचा पुण्यातल्या. आपल्याला माहित आहे की 1885च्या दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झालं, नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापना झाली. तर अध्यापक वर्ग एका खानावळीत जेवायला जायचा. तर ती खानावळ चालवणाऱ्या ज्या काकू होत्या त्यांनी अतिशय आपुलकीनं मायेनं ह्या सगळ्या लोकांना जेवायला खायला घातलेलं होतं. ती आठवण लोकमान्यांच्या मनामध्ये आठवण होती. म्हणून सांगलीत आल्यावरती त्यांना असं समजलं की त्या ज्या काकू होत्या खानावळ चालवणाऱ्या त्यांची मुलगी सांगलीमध्ये असते, तिचं सासर इथं सांगलीमध्ये आहे हे त्यांना समजल्यावर ते त्या घरी त्या मुलीच्या आवर्जून गेले आणि त्यांनी तिची भेट घेतलेली होती. सांगलीचे प्रसिद्ध वैद्य आबासाहेब सांबारे, हे आज सांबारे रोड आपण म्हणतो, तिथं सांबारे गणपती पण आहे, त्या ठिकाणी सुद्धा लोकमान्य गेले आणि त्यांनी आबासाहेब सांबारेंच्या बरोबर वैद्यक शास्त्रावरती अतिशय सविस्तर अशी चर्चा त्यावेळेला केली होती. तेव्हा लोकमान्यांचा सांगलीच्या सराफ बाजार सराफ जे असोसिएशन आहे त्याच्यातर्फेही सत्कार झाला होता. व्यापारी असोसिएशन तर्फे सुद्धा सत्कार झाला होता. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. तेव्हा सत्काराला पान सुपारी असं म्हणायचे. सत्कार समारंभ असं म्हणत नसत, पान सुपारी केली असं म्हणायचे. तर असे पान सुपारीचे समारंभ सांगलीमध्ये त्यावेळेला भरपूर त्यांचे झालेले होते. सांगलीच्या परिसरात सुद्धा झालेले होते. बालगंधर्वांनी म्हणजे नटसम्राट बालगंधर्वांनी लोकमान्यांची एक आठवण फार सुंदर लिहिलेली आहे. त्यांनी ती आठवणीमध्ये असं म्हणलेलं आहे की आपल्याला माहित आहे की लोकमान्यांनीच त्यांना बालगंधर्व ही पदवी दिलेली होती आणि केसरीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा बालगंधर्व असा उल्लेख केलेला होता असंही बालगंधर्वांनी स्वतःच म्हटलेलं आहे. मिरजेत एका कार्यक्रमासाठी म्हणून लोकमान्य आलेले होते आणि त्याच वेळेला किर्लोस्कर नाटक मंडळीचं नाटक मिरजेमध्ये होतं आणि त्या नाटकासाठी बालगंधर्वही मिरजेमध्ये आलेले होते. तर बालगंधर्व आणि सर्व इतर काही अभिनेते, काही निर्माते वगैरे असे सगळे मंडळी लोकमान्यांना भेटायला गेलेली होती. त्यावेळेला लोकमान्यांना त्या काही लोकांनी विचारलं, यांना ओळखता का, म्हणजे बालगंधर्वांना. तेव्हा लोकमान्य चटकन म्हणले, अरे हा तर आपला बालगंधर्व. म्हणजे ही सुद्धा आठवण लोकमान्यांची बालगंधर्वांनी लिहिलेली आहे. दुसरी एक अतिशय हृदय आठवण त्यातली मला अतिशय आवडली ती अशी आहे की एके दिवशी लोकमान्यांना असं विचारलं की टिळक महाराज, त्यांना टिळक महाराज म्हणायचे, दादा पण म्हणायचे, की भारताला आता स्वराज्य मिळेल म्हणता, तुम्ही स्वराज्य जवळ आलेलं आहे असं म्हणता. समजा भारताला स्वराज्य मिळालं तर तुम्ही कोणचं पद त्याच्यामध्ये स्वीकाराल? तुम्ही मुख्य प्रधान व्हाल का तुम्ही परराष्ट्रमंत्री व्हाल, त्या याचे मुख्य दिवाण किंवा मुख्य प्रधान किंवा परराष्ट्रमंत्री व्हाल का? तेव्हा लोकमान्य टिळक हसून म्हणले, अरे मला ह्या राजकारणामध्ये अजिबात बिलकुल रस नाही. भारताला जेव्हा स्वराज्य मिळेल तेव्हा मी एखाद्या स्वदेशी कॉलेजात गणिताचा प्राध्यापक व्हीन आणि मला अजूनही गणितावरती भरपूर संशोधन करायचे. तुम्ही कोणी काम करत नाही राजकारणामध्ये स्वराज्यासाठी म्हणून मी ह्या खटपट करतोय, मला नाही तर राजकारणामध्ये अजिबात रस नाही. असे हे लोकमान्य टिळक होते. या निमित्तानं, त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांच्या ह्या आठवणी मी सांगाव्यात असा मुद्दाम उद्देश ठेवलेला होता आणि त्या आठवणी आपल्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा असंतोषाचे जनक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन करतो. धन्यवाद.